नमस्कार. जरा विचार करा की तुम्हाला तुमच्या दोन खूप महत्त्वाच्या मित्रांपैकी एकाला निवडायचं आहे. एका बाजूला आहे तुमचा जुना अगदी भरोशाचा मित्र रशिया आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन पण खूप शक्तिशाली मित्र अमेरिका. हो, आज भारतासमोर असंच एक मोठं आव्हान उभं आहे. चला तर मग भारताची ही तारेवरची कसरत नेमकी काय आहे हे जरा जवळून समजून घेऊया. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यामुळे. त्यांनी सरळ सरळ जाहीर केलं की भारताने रशियन तेल खरेदी थांबवायचं मान्य केलं आहे. आता या एका वाक्याने काय झालं तर भारताला थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या एका मोठ्या पेचात आणून उभं केलं. पण मग एक प्रश्न पडतो की नाही की फक्त तेलाच्या एका करारामुळे भारतासारखी मोठी अर्थव्यवस्था इतक्या अवघड परिस्थितीत का सापडते? याचं उत्तर फक्त आजच्या घडामोडींमध्ये नाहीये, तर ते खूप खोल म्हणजे इतिहासात दडलेलं आहे. आजचं हे जे तेलाचं राजकारण आहे ना, याचं मूळ समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भारत-रशिया संबंधांच्या पायापर्यंत जावं लागेल. आणि हा पाया व्यापार किंवा संस्कृतीने नाही, तर तो घडवलाय शस्त्र आणि संरक्षणाने. ही मैत्री खरी घट्ट झाली ती 1970च्या दशकात. 1971च्या भारत-पाक युद्धाची वेळ आठवा. अमेरिका पाकिस्तानला पाठिंबा देत होता. अशा महत्त्वाच्या क्षणी सोव्हिएत युनियन भारताच्या मागे एकदम खंबीरपणे उभा राहिला. पुढे सोव्हिएत युनियन कोसळलं, जग बदललं, पण या मैत्रीचा जो लष्करी कणा होता ना, तो तसाच राहिला. आणि हे अवलंबित्व किती मोठं होतं याचा अंदाज या आकड्यावरून येतो. 80% जास्त. विचार करा, 1970च्या दशकात भारताच्या ताफ्यातली जवळजवळ सगळीच लष्करी सामग्री ही सोव्हिएत बनावटीची होती. म्हणजे हा फक्त व्यापार नव्हता, तर हे एक प्रकारे पूर्णपणे सामरिक अवलंबित्व होतं. अर्थात काळानुसार भारताने इस्रायल, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांकडूनही शस्त्रखरेदी सुरू केली. पण तरीही अगदी अलीकडेपर्यंत भारताचं 60 ते 70% अवलंबित्व रशियावरच होतं. आणि यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे जुने रणगाड्या आहेत, विमानं आहेत, त्यांचे स्पेअर पार्ट्स ते आजही रशियाकडूनच येतात. संरक्षणाचा हा पाया इतका मजबूत असतानाच एका घटनेने भारत-रशिया संबंधांना एक पूर्णपणे नवीन वळण दिलं. ती घटना होती युक्रेन युद्ध. आणि या युद्धाने जे नातं बदललं ते होतं तेलाचं. ह्या एका गोष्टीने जागतिक अर्थकारणाची सगळी समीकरणच बदलून टाकली. हा बदल किती मोठा होता ते पहा. फेब्रुवारी 2022च्या आधी भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा होता फक्त 2%. पण युक्रेन युद्ध सुरू झालं आणि सगळं चित्रच पालटलं. पाश्चिमात्य देशांनी रशियावर